हे बघा मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की सृष्टीची निर्मिती कशी झाली. तर हे बघा, डोंगरांमधनं पाणी येते आणि त्या पाण्याची चिकट चिकट जेली बनते आणि जेलींपासून हे जीवन बनते. हे बघा, हिरवं हिरवं एक जीवन. हे औषधी पण असू शकते पौधे, नाही तर सृष्टीची निर्मिती ह्यापासूनच झाली असेल. ना तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये की कशी ही जेली बनली आणि ही पाण्यापासून ही झाडं कशी निर्माती झाली. हे वर्ण येते आणि तिथं बघा जेलीची काय काय अशी पाण्याचे बर्फ झाल्यागत दिसते. ते हे जेली आहे आणि इथनं बघा हे दगडांमधनं झाडे निघले. ते सृष्टीची निर्मिती झाली. हे बघा, इथं एक गुलाबी झाड आहे, तिथं पण आहे आणि हे लिंबाचं झाड दिसतंय. ती लिंबाचं ते पान आहे, पण काय नाव माहित नाही मला. पण ते बघा गुलाबी झाड तिकडं. तुम्हाला जर ते माहित असेल तर कमेंटमध्ये प्लीज सांगा. आणि हे शेरड्यांना खूप आवडणारी ही पाले आहे. आणि ते बघा ह्या डोंगरांमध्ये चिकट चिकट जेली, हितनं वरनं पाणी येते. ते हे गुलाबी फूल आहे आणि हे काय माहित नाही, पण तुम्हाला जर माहित असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा. आणि ते बघा तिकडे जेली, ती जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवराय. हे बघा आपल्या गाडीवरती एक माकड चढले. आपण इथे रस्त्याला थांबलेलो तर ती काही खातंय गाडीवरचं. त्याला बहुतेक भूक लागली, त्यामुळे ती गाडीवर पडलेलं काय काय उचलून खातंय. आता आम्हाला जायचंय तिकडं. हे बघा आता वरती चढलं. ती काय गाडीवर खाली उतरा नाही, नाचतंय खेळतंय. हे बघा त्याला जखम पण झाली असं वाटतंय, अडवतंय आम्हाला, जाऊन बी दे नाही. त्याचा एक मित्र म्हणजे साथी मोहर गेला तिकडं रस्त्याच्या त्या